त्याच्याकडे डिफेन्सला काही नसल्यामुळे त्यांनी आमचे आदरणीय असीम सरोदे सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते, त्यांचा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला। असीम सरोदे सरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का, आणि या गोष्टीची दखल सुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्यासमोर हे सगळं घडलेलं आहे। तर कोल्हापूर कोर्टात आज काय घडलं पाहूया। कोरटकरने अनेक राज्यांमध्ये प्रवास केलाय, तपास करावा लागेल असं ॲडव्होकेट सरोदे म्हणाले। कोरटकर खोटारडाय पुन्हा फरार होईल, विश्वास ठेवता कामा नये असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय। आरोपीने एक नाही तर किमान 4 कार वापरल्या असंही सरोदे म्हणाले। नीरज चौधरी हा एक बुकी, त्याची गंभीर दखल घ्या असंही ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय। सरकारी वकील आहेत असीम सरोदे, त्यांनी हा युक्तिवाद केलेला आहे। अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आम्हीच व्हॉइस सॅम्पलसाठी अर्ज केला असंही ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलंय। कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांच्याकडून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली। 3 दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी असल्याचं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलं। तक्रारदाराने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांचं हे युक्तिवादादरम्यान वक्तव्य। कोरटकर सिकंदराबाद, इंदौर, नागपूर या ठिकाणी फिरला असं सरकारी वकील असीम सरोदे यांनी म्हटलं। सर्वांचा विचार करता आरोपी एकापेक्षा जास्त त्यांनी वाहनं वापरलीत असंही सरकारी वकिलांनी म्हटलं। तर आरोपीची आरोग्याची स्थिती चांगली नाही असं सौरभ घाग जे कोरटकरचे वकील आहेत त्यांनी म्हटले। त्याच्या घरी पत्नी, मुलगी, वयस्कर आई आहे, त्यामुळे कोठडी नको असं घाग यांनी म्हटलं। युक्तिवादादरम्यान सरोदे आणि घाग यांच्यात पुन्हा खडाजंगी झाली।